पुढच्या काही सेकंदात समजून घेऊया गोल्ड आणि सिल्वर वर जाऊ शकतं की क्रॅश होऊ शकतं। बघा, जर तुम्ही सिल्वरचा चार्ट नीट बघितला असेल तर सिल्वरने 2,40,000च्या आसपास एक चांगला आणि स्ट्रॉंग बेस बनवलाय। सिल्वर इथून बाउन्स बॅक झालंय, पण इथून बाउन्स बॅक होऊन सिल्वर काय लगेच वर जाणार नाही। सिल्वर जास्तीत जास्त 3 ते 3.25 लाखाच्या आसपास जाऊ शकतं। काही लोकांना असं वाटेल की इथून सिल्वर फार फास्ट वरती जाईल, लोक इथे इन्व्हेस्टमेंट करतील आणि इथेच अटकतील। ते ज्या लोकांनी टॉपला एंट्री घेतलेली आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असू शकते 3-3.25 लाखाच्या आसपास बाहेर पडण्याची। आता सिल्वर एक लोअर हाय लावू शकतं, हायर हाय लावायचे चान्सेस फार कमी आहे। आणि जर तुम्ही गोल्डचा चार्ट बघितला असेल तर गोल्डने 1,40,000च्या आसपास एक स्ट्रॉंग बेस बनवलाय। गोल्ड तिथून रिव्हर्स झालंय, पण इथून रिव्हर्स झालं म्हणजे लगेच परत आधी सारखं 1,80,000ला जाईल असं नाहीये। एक जस्ट एक छोटासा पुलबॅक ठरू शकतो मार्केटमध्ये, तिथून परत गोल्ड ऑलमोस्ट 1,40,000-1,50,000च्याच रेंजमध्ये फिरू शकतं। म्हणजे जर पुढच्या येणाऱ्या एका वर्षाचं जर अनालिसिस केलं आणि बघितलं तर गोल्ड 1,40,000 किंवा 1,50,000च्या आसपास आपल्याला दिसू शकतं। हे माझं पर्सनल अनालिसिस आहे।